तुम्हाला काही यातनं पॅटर्न करायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. ज्यांना अगदीच ॲलर्जी असते त्यांना फक्त मी सजेस्ट करते की घेऊ नका. तुम्हाला तुमच्या चॉईसनं जर एखादा हवा असेल तसा घेऊ शकता. रंग पण मिळतील आणि वेगवेगळ्या प्रिंट्स पण मिळतील, ह्याच्यामध्ये डिझाईन्स पण मिळतील. हे बघा डार्क शेड्स पण आहेत, थोडे तुम्ही 2 सेम असे घेतलं तर कॉर्ड सेट सारखं होऊन जाईल. ते 2 सुद्धा अवेलेबल आहेत माझ्याकडे. रंग जरी गेला तरी तो फ्रूट आणि जे व्हेजिटेबल त्याचं जे पाणी असतं ते जातं, बाकी हे सगळं इंटॅक्ट तसंच्या तसं राहणार. सो हे एवढे सगळे डिझाईन ऑप्शन्स आहेत. नवरात्री की कुमारिकांना वगैरे देतात ना, तर तसे सुद्धा ह्याचे फ्रॉक खूप छान दिसतात. अच्छा, सो हे बघा, हे डिझाईन्स बघा, ज्यांना एकदम बारीक डिझाईन हवी आहे त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे. आणि मेन असे दुपट्टे आहेत ना की ते वेगवेगळ्या आउटफिट सोबत ट्राय करू शकता आणि मेन म्हणजे ते दिसताना छान दिसणार. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे पुन्हा एकदा कुठे तर पुण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे तर कोथरूड या एरियामध्ये आलेली आहे. कोथरूड एरियामध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही बेडेकर गणपती मंदिर लेन असं विचारा किंवा तर MIT कॉलेजच्या जवळ स्नेह पॅराडाईज नावाची बिल्डिंग आहे. इथेच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि भेटणार आहोत श्रेया राहुल साठे हिला, जी गेली कित्येक वर्ष गाथा नावाचा ब्रँड चालवते. आणि तिच्याकडे आज आपण रक्षाबंधन स्पेशल गिफ्टिंग साठीचे फॅब्रिकचे ऑप्शन पाहणार आहोत. म्हणजेच 500 रुपयांपासून ते 800 रुपये एवढ्याच प्राइस रेंजचे आउटफिट्सचं जे फॅब्रिक असतं ते आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये कलमकारी, इकत, कॅप्सूल प्रिंट, डिजिटल प्रिंट असे अनेक प्रकार आहेत. आणि तिच्याकडे दुपट्टे आहेत फक्त 300 रुपयात. येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आता कोणतं फॅब्रिक किती रुपयात आहे आणि किती मीटर वगैरे सगळं काही जाणून घ्यायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुद्द्याचं तिचं होम बेस्ड बुटीक आहे, त्यामुळे तुम्हाला प्रायर अपॉइंटमेंट घेऊनच तिच्याकडे खरेदीला येणं अपेक्षित आहे. येऊयात मुद्द्यावरती. तुम्हाला ऍड्रेस मी आधीच सांगितला आहे. कोथरूड एरियामध्ये आल्यानंतर बेडेकर गणपती मंदिर लेन विचारा, त्याच्याजवळ आहे स्नेह पॅराडाईज बिल्डिंग. इथेच आतमध्ये जाऊन आपण भेटणार आहोत श्रेया हिला. चला जास्त वेळ न घालवता गाथा या ब्रँडला भेट देऊयात. कम लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये आपण भेट देतोय गाथा या ब्रँडला आणि श्रेया राहुल साठे आपल्या सोबत आहे. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. हाय ऐश्वर्या, कशी आहेस? मी मस्त आणि खूप छान वाटतंय यार तुझ्याकडे येऊन, कारण की हिचा पेज पाहिल्यानंतर आणि हिची प्राइस रेंज मेन ऐकल्यानंतर मला असं झालं की मला कधी मी जाते आणि हे कव्हर करते, कारण की आय कम्प्लिटली अंडरस्टँड द रेंज दॅट यू आर कीपिंग. थँक्यू सो मच. आणि मला तुला ऍक्च्युली थँक्यू म्हणायचंय, म्हणजे ह्याच्यासाठी तर आहेत, पण यामुळे अजून मी एक विचार करायला कळलं की तू ज्या ठिकाणी जातेस ना त्यानं इनडायरेक्टली मला असं वाटतं की इंडियाची इकॉनॉमी व्हायला पण स्ट्रॉंग व्हायला एक चांगला म्हणजे खूप जास्त हे होतो. आणि एक प्रकारची तू ही देशसेवा करतेस त्या मी खारीचा वाटते, कारण की जो भारत हळूहळू पुढे चाललाय. मी तुझे सगळे ब्लॉग बघितलेस, तू स्ट्रीटवर शॉपिंग पासून किंवा असं होम बेस्ड बुटीक पासून, आणि मला माहिती आहे ह्यातनंच कोणतरी उद्या मोठं होईल. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली आधी तुझं थँक्यू. हे आभार प्रदर्शन नाहीये खरं तर, पण मला आधी तुला त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचंय. मोस्ट वेलकम. हे खरं तर पहिल्यांदा कोणीतरी माझं असं कौतुक करत आहे, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. मी खरंच थँक्यू म्हणते, कारण की खूप मोठी गोष्ट आणि मला माहिती आहे तुझी किती धावपळ चाललेली असते याच्यासाठी. सो खरंच थँक्यू. आणि आता तर म्हणजे मला असं वाटतं की तू हे जे मला म्हणाली आहेस की मी काही ना काही खारीचा वाटा आहे ऑफकोर्स याच्यामध्ये ग्रोथमध्ये इंडियन इकॉनॉमीच्या, तर मला असं वाटतं तुझ्याकडचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्येही खूप मोठा वाटा आहे त्याचा, राईट? म्हणजे दॅट आर प्लेइंग अ व्हेरी व्हायटल रोल, राईट? फ्रॉम कलमकारी असू देत किंवा लखनवी असू देत, अजून बाकी जे हँडब्लॉक प्रिंट आहे जे ऍक्च्युअल मध्ये भारतात बनतात ते प्रोडक्ट्स तू ठेवलेस. हल्ली लोकांना तेच खूप आवडतात. म्हणजे कलमकारी, अजरक किंवा जे हँड पेंटेड असतात, हँड क्राफ्टेड असतात, या वस्तू लोकांना किंवा बाहेरच्या देशातल्या लोकांना पण खूप आवडतात त्या वस्तू. येस. सो मला साधारण सांगशील की कधी कोणत्या वर्षी या ब्रँडची सुरुवात केलेली आहे? तसं तर मी हे ऍक्च्युली 4 वर्ष झाले सुरू केलं, पण तेव्हा माझा जॉब पण सुरू होता. माझं फायनान्स मधलं फील्ड असल्यामुळं तेव्हा मी जॉब आणि हे दोन्ही करत होते. पण समहाऊ ते मला नंतर मॅनेज होईना, म्हणून 2023 साली मी जॉब क्विट केला आणि फुल फ्लेज हे सगळं सुरू केलं. आणि मला सांगायला आवडेल की या 2 वर्षात माझी टोटल 51 एक्झिबिशन झालेत पुण्यामध्ये. 51? हो, खरंच 51 एक्झिबिशन झालेत. आणि एक्झिबिशनचा मेन फायदा म्हणजे मला कस्टमर बेस चांगला मिळालाय त्यातनं, असं की जे माझं होम बेस बुटीक असल्यामुळे ते घरी पण येऊ शकतात. अरे वा. सो बघा किती मस्त फायदा आहे तुम्हाला. सो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही फॅब्रिक्स आम्ही दाखवू, सो तिने सांगितलंच आहे आता की घरी येऊन पण शॉपिंग करू शकता. बरं, इन केस समज जे कोणी पुणेकर नाहीयेत, त्यांना इथे येणं शक्य नाहीये, तर मग सर्व्हिस तुझी ऑनलाईन पण आहे का? हो, म्हणजे पेज आहे माझं इंस्टाग्रामचं, फेसबुकचं पेज आहे, त्याचे डिटेल्स सांगीनच. प्लस व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आहे माझी. सो तुम्ही व्हिडिओ कॉल आपण एक टाइम ठरवू शकतो, ते पण करू शकतात त्यांच्या सगळ्यांच्या सोयीनुसार. आणि व्हिडिओ कॉलवर पण मी तुम्हाला असा डिस्प्ले दाखवू शकते जसं आता लावलाय तसा. फक्त मला आधी थोडासा सांगायचं
सांगायचं की अमुक वाजता म्हणजे 3 वाजता समजा कॉल करतो तर मी असं सेटअप तयार करून ठेवू शकते. वा, किती सोयीस्कर आहे. म्हणजे घर बसल्या एका क्लिक वरती शॉपिंग होतं तसं आहे साधारण. ग्रेट. सो मला प्राइस रेंज सांगशील, काय प्रोडक्ट्स आहेत आणि काय काय व्हरायटी ठेवली आहे ते दाखवशील? नक्की, शुअर. म्हणजे माझ्याकडे 500 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत फॅब्रिक आहे. एक पीस मीटर वाईज नाहीये, 500 रुपयाचा एक पीस. आता मी एक दाखवते. हा 500 रुपयाचा पीस आहे. याला कॅप्सूल प्रिंट म्हणतात. ह्याच्यामध्ये 90% कॉटन येतं आणि 10% मिक्सिंग येतं. पण हे 0 मेंटेनन्स, इस्त्री लागत नाही याला. पावसाच्या दिवसात पटकन वाळतं आणि जे ऑफिस गोईंग असतात किंवा डेली वेअर साठी, वॉश अँड वेअर असं आहे. मी जस्ट एक साईज साठी ओपन करून दाखवते, कारण की अनस्टिच फॅब्रिक म्हटल्यावर कळत नाही हे किती आहे. हे 2.5 मीटर आणि 5.5 म्हणजे 44 विड्थ. मस्त. म्हणजे आय थिंक हे 3XL पर्यंत पण कोणी 3XL होऊ शकतं. फुल स्लीव्ह होतील. तुम्हाला काही यातनं पॅटर्न करायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. वन पीस होतो ह्याच्यामध्ये. तुम्ही जॅकेट शिवू शकता जसं तुम्हाला हवंय तसं, कारण की या सगळ्याचा पन्हा मोठा आहे. जर 36 पन्हा असेल तर 3 मीटर लागतं, पण 44 विड्थ असल्यामुळे याचं 2.5 मीटर मध्ये होऊन जातं. याची 500 रुपये ही प्राइस आहे. आणि कपडा खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे. हे खूप चांगलं कापड आहे. हे मशीन वॉश आहे. तुम्ही कसंही वॉश करा, याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि हा असंच्या असं राहतं. म्हणजे म्हणतो ना लो मेंटेनन्स, झिरो मेंटेनन्स, वॉश अँड वेअर. जनरली ऑफिस गोईंग खूप वापरतात हे असे फॅब्रिक. यातलेच मी प्रकार दाखवते की 2-3. हे याला कॅप्सूल प्रिंट म्हणतात. ज्यांना अगदीच अलर्जी असते त्यांना फक्त मी सजेस्ट करते की घेऊ नका. काही काहींना फक्त कॉटनच लागतं ना त्यांच्यासाठी, पण अदरवाईज हे डेली वेअरला खूप चांगले आहेत फॅब्रिक. वा. सो हे बघा, हे अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन. आता रक्षाबंधनही आहे त्यामुळे गिफ्टिंग साठी ह्याचा उत्तम वापर होऊ शकतो. हे खूप लोक रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमा किंवा आपल्या भाऊबीजेला खूप जण हे घेऊन जातात. आणि आजकाल फक्त आपण बहिणींनाच गिफ्ट देत नाही तर आपल्या वहिनी वगैरे सगळ्यांना गिफ्ट. त्याच्यामुळे ऍक्च्युअली कपडा इतका सुंदर आणि सॉफ्ट. आणि त्याच्यातच जर तुम्हाला सेट हवे असतील असे, आता हा सेट घेतला तर 1000 रुपयाला जाईल. म्हणजे 500 रुपयाचं हे फॅब्रिक, 500 रुपये बॉटमचं फॅब्रिक. ओ अच्छा, म्हणजे खालचं फॅब्रिकही वेगळं आहे. काही मी असे सेट करून ठेवलेत आणि हे खूप छान दिसतो. ह्याची पलाझो पॅन्ट वगैरे जर शिवली ना तर ह्याचा फॉल खूप छान पडतो. म्हणजे ते कॉर्ड सेट जे आहे त्या पद्धतीने असं दिसेल ते. सुपर कूल. सो हे समज मला ह्याच्यासोबत हे नकोय पण काही वेगळं हवंय तर तेही करून तुम्ही घेऊ शकता. कुठल्या, माझ्याकडे प्लेन मध्ये पण फॅब्रिक आहे, ते मी नंतर दाखवीनच. किंवा आपल्याकडे सुद्धा बरेच वेळा गोल्डन पॅन्ट किंवा गोल्डन दुपट्टा असतो, तो याला मॅच होईल. आणि मी कस्टमरला सांगते जेव्हा एक्झिबिशन करते किंवा घरी येतात तेव्हा की तुमच्याकडचे दुपट्टे किंवा तुम्ही पॅन्ट आणल्यात तरी चालतील, मी तुम्हाला इथं एक कॉम्बो करून देऊ शकते. असं किती मस्त. व्हेरी नाईस. सो हे जाणार आहे 1000 रुपयाला. ओके. सिंगल घेतलं तर 500 रुपयाला, पण हा सेट जास्त छान दिसतो म्हणून मी सेट करून ठेवलाय असा. पण तुम्हाला वेगळं ह्याच्या खाली हवं असेल किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही नुसतं वरचा टॉप पण घेऊ शकता किंवा हे, कारण की हे जॉमेट्रिकल डिझाईनचा वन पीस पण छान दिसतो. गिफ्टिंग साठी हवे असेल तर तुम्हाला वाटलं दोन्हीचे तुम्ही टॉप पण शिवू शकता. नंतर तुम्ही ह्याच्यावर तुमच्याकडच्या व्हाईट सलवार वगैरे घालू शकता. हे असं खूप मस्त आहे. आय रिअली लाईक्ड इट. म्हणजे हे मला असं वाटतं माझी जी नणंद आहेत त्यांना रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून मी देऊ शकते. त्यातला एक वेगळा म्हणजे सेम रेंज. ओके. आता मी हे कॉम्बिनेशन मी तयार करून ठेवलंय, ग्रीन आणि येलो. अच्छा म्हणजे हे तुझं मी केलंय कॉम्बिनेशन. पण समज कोणाला ह्याच्यावरती काही वेगळं हवं असेल तर ते घेऊ शकता. सिंगल हवं असेल तर सिंगल घेऊ शकतात. हे कॉम्बो करून घेऊ शकतात. तुम्हाला तुमच्या चॉईसनं जर एखादा हवा असेल तसा घेऊ शकता. तुमच्याकडे ऑलरेडी पॅन्ट असेल नाही घेतलं तरी चालेल, नुसतं टॉपचं कापड तुम्ही घेऊ शकता. हे असं मस्त. पण हा कॉम्बो ग्रीन आणि एक येलो छान दिसते शेड म्हणून मी असं करून ठेवलंय. हा वा. सो बघा, कॉम्बो पण आहे आणि सिंगल पीस पण आहे. रक्षाबंधनाला गिफ्ट देण्यासाठी मस्त बजेट फ्रेंडली काही बघताय तर मग अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आता मी ही कॅप्सूल प्रिंट म्हणून हा प्रकार झाला. त्याची 500 रुपयाला एक पीस आणि सेट घेतला तर 1000 रुपये. त्याच्या पुढचं कापड म्हणजे हे फ्लेक्स कॉटन, जे सध्या नवीन आलं आणि ट्रेंडिंग आहे हे वरचं. आणि हा त्याचा सेट तुम्ही नुसतं असं हे करू शकता किंवा दिस इज नाईस. कॉम्बिनेशन खूप छान. ऍक्च्युली कॉर्पोरेट साठी खूप छान आहे. याचं फॉर्मल पॅन्ट टाईप जर पॅन्ट शिवली तर ती छान दिसेल आणि ह्याच्यावरती एक टिपिकल कॉलरचा कुर्ता बटन लावून वगैरे केला, 3/4 स्लीव्ह किंवा हे असं. आणि हे आजकाल सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये कॉर्ड सेट वगैरे ह्याचे शिवतात जे रेडीमेड मिळतात ते. सगळं फॅब्रिक 2.5 मीटर आहे. असे 2 घेतले तर याचं कॉर्ड सेट होईल. माझ्याकडे याचं दुसरं पीस पण अवेलेबल आहे. आपण एक जस्ट ओपन करून दाखवते. सो आता तू जे दाखवतेस त्याच्यामध्ये रंग मिळू शकतात, डिझाईन्स असतात? रंग पण मिळतील आणि वेगवेगळ्या प्रिंट्स पण मिळतील ह्याच्यामध्ये, डिझाईन्स पण मिळतील. त्यातले 2-3 सॅम्पल मी दाखवते. हे किती छान आहे. 600 रुपयाला एक पीस. हा 600 रुपयाला.
2.5 मीटर आणि 44 वीट म्हणजे साडीपणा. प्लस तुम्हाला जसं हवंय तसं शिवू शकता. आणि आजकाल जेंट्स पण शिवतात फ्लोरल शर्ट वगैरे, म्हणजे माझ्या एक्झिबिशनला येतात असं फ्लोरल. हा, त्यातले मी दाखवते. सेम कापड फ्लेक्स कॉटन म्हणून, डिझाईन फक्त वेगळं. वा, सो यातले अजून 3-4 डिझाईन दाखवतेस आपण प्रेक्षकांना दाखवूया. सो हे बघा डार्क शेड्स पण आहेत, थोडे फ्लोरल. 2 सेम असे घेतलं तर कॉर्ड सेट सारखं होऊन जाईल ते. 2 सुद्धा अवेलेबल आहेत माझ्याकडे. मस्त. जो मगाशी दाखवला त्यातला हा ब्लू कलर. वा. सो मंडळी, आम्ही तुम्हाला फार लिमिटेड व्हरायटी दाखवतोय, फक्त तुम्हाला अंदाज बांधता यावा की तिच्याकडे काय काय मिळतंय आणि त्याची प्राइस रेंज काय आहे त्यासाठी. पण ऑफकोर्स तुम्ही इथे आलात तर तुम्हाला पाहता येईल की सगळे रॅक भरलेले आहेत छान सुंदर. त्यामुळे बरेच डिझाईन ऑप्शन्स, प्रिंट ऑप्शन्स आहेत तिच्याकडे. सो तुम्ही तिला एकदा कनेक्ट करा जेणेकरून तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईल. तिसरा प्रकार इकतचा, जो सगळ्यांना माहिती आहे आणि खूप ट्रेंडिंग आहे, खूप कम्फर्टेबल आहे. येस, हे इकतचे वन पीसेस आणि टॉप सध्या खूप ट्रेंड करतात. खूप इव्हन जेंट्सना सुद्धा हा कुर्ता स्टाईल शिवायचा असेल तर खूप छान दिसतं. आणि ह्याचं डिझाईन व्हर्टिकल येईल. आता ते हॉरिझॉन्टल दिसतंय पण दिसताना ते असं व्हर्टिकल दिसेल. ओहो, नाईस. सो ह्याचा वन पीस, कफ्तान किंवा तर जे आता बलून स्लीव्हचे वन पीसेस येतात ना, तेही खूप छान दिसतील. आणि जसं तू म्हणालीस की मला असं वाटतं की असं सेम कलर अवेलेबल होईल तुझ्याकडे. सो जर असं असेल ना तर मग वाईफने वन पीस आणि हजबंड, मुलगा आणि कोण असेल मुलगी आणि असं. आणि मला सांगायचं मेन ह्याला असतं, माझ्याकडच्या बऱ्याच फॅब्रिकला लाइनिंगची आवश्यकता नाहीये. ज्याला असेल त्याला मी सांगेन, कारण की तू बघू शकतेस की किती जाड येते कापड, सी थ्रू पण नाहीये. येस. सो मग अजिबात लाइनिंगची आवश्यकता नाहीये ह्याला. बऱ्याचशा फॅब्रिकला ज्याला हवं असेल, काही काहींना सवय असतं ते लावतात, पण बऱ्याचशाच फॅब्रिकला लाइनिंगची आवश्यकता नाही. सो विदाऊट लाइनिंग, विदाऊट अस्तर हे तुम्ही शिवू शकता फॅब्रिक. वा, मस्त. बरं, तू आता फॅब्रिक्स विकतेस, राईट? सो बऱ्याचदा असं होतं की फॅब्रिक तर चांगल्या क्वालिटीचं आम्ही घेतो विकत, बरोबर, पण मग ते स्टिच करून देणारं नसेल तर मग ते फॅब्रिक म्हणजे कुठेतरी ते वाया जाईल, ती एक भीती असते मनामध्ये, राईट? सो तुझ्याकडे स्टिचिंग सर्व्हिसेस अवेलेबल आहेत? हो, स्टिचिंग सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. माझी मैत्रीणच एक आहे की जी स्टिचिंग करून देते. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, वारजे इथं जर समजा राहत असाल तर तिची होम सर्व्हिस, डिलिव्हरी सर्व्हिस पण आहे. म्हणजे ती घरी येते, तुमचं मेजरमेंट घेईल, शिवून झालेले ड्रेस तुम्हाला परत द्यायला येईल. ओ, इज इट? म्हणजे असं टेलरिंग सर्व्हिस घरी सुद्धा सर्व्हिस देते? हे ऍक्च्युली आम्ही कोलॅबोरेशन मध्ये असं काम सुरू केलंय, कारण की तिचं स्टिचिंग खरंच खूप चांगलं आहे. आणि हा ड्रेस तिनंच शिवलाय, हा स्टिच करून घेतलाय मी. दोन्ही सेम आणि दुपट्टा वेगळा. सो दुपट्टेही तुझ्याकडे? दुपट्टे पण आहेत असे. मस्त. सो हे तुम्ही बघू शकता मंडळी, ते बटन्स जे डिझाईन आहे ते, ओढणी आणि पॅन्ट पण बघा किती वेगळ्या पद्धतीची, छान कम्फर्टेबल डेली यूज साठीची. खूप छान शिवलाय, त्याची फिटिंग खूप छान दिसते. आणि ती जर कोणाला असे वेस्टर्न आउटफिट्स हवे असतील तसे सुद्धा शिवून देऊ शकते ती. म्हणजे जॅकेट किंवा स्कर्ट म्हणा किंवा वन पीस, थोडेसे ट्रेंडिंग, थोडेसे वेस्टर्न, नी लेन पर्यंत ज्यांना सवय असेल तसे ती शिवून देते. सो आम्ही कोलॅबोरेशन मध्ये असं काम करतो. मस्त. सो असा टेलर ज्यांच्याकडे हे सगळ्या सर्व्हिसेस मिळतात. युजली असं असतं ना, ब्लाऊज शिवणारा टेलरकडे ड्रेस शिवायला टाकत नाहीत महिला. हा प्रॉब्लेम मला मुंबईत खूप जणींनी येऊन सांगितलाय, त्यामुळे मला पुण्यातलं इतकंसं माहित नाहीये. बट मला हे खूप आवडलंय की पुण्यात तुम्हाला एक असं टेलर आहे ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे ड्रेसेस शिवून मिळू शकतात. मस्त. इकत मध्ये मी नंतर व्हरायटी दाखवते, म्हणजे सगळी एक वरायटी कव्हर होईल. आता हे अजरक, हे सुद्धा सगळ्या, हे तू बघू शकते सॉफ्ट आहे, याला सुद्धा अस्तराची गरज नाहीये. आणि ब्लॉक प्रिंट, हे ब्लॉक प्रिंट, अजरक ब्लॉक प्रिंट. हे प्रॉपर व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या डाय मध्ये केलेलं आहे हे. ओ, नाईस. पण मग ह्यांची काळजी कशी घ्यायची? म्हणजे हे वॉश कसं करायचं किंवा कसं मेंटेन? ते पण सांगते. हे वॉश करताना पहिलं सेपरेट वॉश करा. बऱ्याच जणांना आजकाल माहिती की कॉटन कलर फिक्सर मिळतो, म्हणजे सगळीकडे मिळतो, एक तर ऑनलाईन पण मिळतो किंवा इथं दुकानात पण मिळतो. मी सगळ्यांना सजेस्ट करते की पहिला वॉश त्याच्यातनं करायचा आणि मग नंतर तुम्ही रेग्युलर वॉश करा. रंग जरी गेला तरी तो फ्रूट आणि जे व्हेजिटेबल त्याचं जे पाणी असतं ते जातं, बाकी हे सगळं इंटॅक्ट तसंच्या तसं राहणार. ओके, असं. वा, मस्त. आता मी ह्याच्याशी जे पेअरअप केलं होतं, तुम्ही जर ह्याचा पॅच वगैरे जरी लावलात ना तरी तो कलर मिक्स होत नाही जेव्हा तुम्ही कलर फिक्सर मधने काढता. अच्छा. आपण कधी कधी नेकला फॅशन करतो, ते कलर मिक्स होतात, पण त्याच्यातनं काढलं तर हे नाही होणार. हे मी सगळ्यांना सजेस्ट करते. आणि कपडा जास्त चांगला टिकतो, म्हणजे लॉंग लास्टिंग असतो तो ड्रेस तुमचा. मस्त. ह्याची किंमत काय जाते? हे 700 रुपयाला एक पीस आहे, 2.5 मीटर साडीपणा. सेट घेतला तर तो 1300 ला जाईल. मग कोणाला ब्राऊन आवडत असेल तर ब्राऊन खाली घेऊ शकता तुम्ही, किंवा असा हा थोडासा वेगळा कलर आहे अबोली ऑरेंज, त्याच्या खाली तुम्ही असं करू शकता हे, किंवा नुसता हे घेऊ शकता. ग्रेट. अजरक मध्ये सुद्धा माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे, हे वेगवेगळ्या प्रिंट्स अशा. हे सुद्धा अजरक मधलं आहे.
सो हे बघा, हे असे कुर्ते सध्या रेडीमेड खूप मिळतात मार्केटमध्ये, पण त्याची फिटिंग कधी कधी व्यवस्थित नसल्यामुळे लोक अवॉइड करतात घेणं. पण तुम्ही फॅब्रिक घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये असंख्य डिझाईन ऑप्शन्स, हे बघा इथे बऱ्यापैकी डिझाईन ऑप्शन्स ठेवण्यात आलेले आहेत. सो हे एवढे सगळे डिझाईन ऑप्शन्स आहेत. हे एक सुंदर हे वाला पण, याची किंमत काय म्हणाले? 700 रुपये. 700 रुपयाला एक पीस, 2.5 मीटर 44 विड्थ त्याची. वाव. सो ह्याचा वन पीस खूप छान, किंवा कुर्ताही खूप सुंदर दिसणार आहे ह्याचा. काही काही ना असं पेअर अप करून हवं असेल असंच तर तसं पण छान दिसेल. ब्लॅक पण माझ्याकडे आहे, असं लाइनिंगचं कापड ब्लॅक वर छान दिसेल, किंवा साधं सिंपल ब्लॅक लेगिंग वर पण छान दिसेल हे कापड. सो हे 700 ला, हे 700 मग हा 1400 ला जाईल सेट. अच्छा, ओके. सेटची किंमत साधारण 1000 पासून आहे, 1000 ते 1400, तुम्ही जसं घेईल तसं. तर ह्याच्या खाली जर 600चं फॅब्रिक घेतलं तर 1300 ला तो सेट जाईल. तुम्ही नुसतं पण सिंगल हे फॅब्रिक घेऊ शकता वन पीस शिवायचं असेल तर. मस्त. जसं अजरक हे सध्या ट्रेंडिंग मध्ये, तसं कलमकारी. आता मी हा एक सेट करून लावलाय कलमकारीचा. दिस इज प्रिटी. कॉम्बिनेशन बघा किती मस्त वाटतंय. सो ब्लॅक, त्याच्यावरती हलकं ब्ल्यू आहे म्हणून तिने ब्ल्यूचं खालती पॅन्ट दिली आहे, पण तुम्ही वेगवेगळंही घेऊ शकता. आणि जसं ती म्हणाली की ह्याचं फॅब्रिक वापरून पॅन्ट वरती हलकं खालती डिझाईन केलं जातं, गळ्याभोवती थोडं ह्यातलं फॅब्रिक युज केलं जातं. सो तेही करू शकता. म्हणजे मी आता आजकाल जो सध्या ट्रेंड चालू आहे तो पण दाखवते सेट. मी असा लावला होता, प्लेन फॅब्रिक घ्यायचं आणि खाली प्रिंटेड सलवार, हे असं पण छान. हो, अलीकडे हे पण खूप चाललंय ना. खालच्या याची पलाझो पॅन्ट वगैरे करू शकता. एक कॉर्पोरेट लुक साठी एक खूप चांगलं आहे असं प्लेन हे. मस्त. आणि हे ह्याच्यामधले काही कलर्स डिझाईन, मी ह्याच्यामधले कलर डिझाईन तुला तू मला सांग, मी त्याला तुला कॉम्बो पण करून देऊ शकते. समजा आता हा घेतला, हे तर याला हा कलर खूप छान दिसेल. मी सेट ह्याच्यावर लावून दाखवू का? येस. हा, म्हणजे हा खालचा जो ग्रीन आहे, ग्रीन वेगळा आहे ना? वेगळा आहे, हे फॅब्रिक वेगळं आहे. हे सुद्धा सॉफ्ट कॉटन आहे. मस्त, एकदम सॉफ्ट. व्हेरी नाईस. हे थोडं मलाई कॉटन टाइप जाणवतंय. आणि हे प्री वॉश आहे, ह्याचे कलर नाही जात. म्हणजे मी शक्यतो सगळ्यांना सांगते कलर फिक्सर मधनं काढा, पण हे ऑलरेडी वॉश होऊन आले. तुम्ही बघू शकता तिथं जेवढे हे सगळे कलर आहेत ना, ते सगळे प्री वॉश होऊन आलेले आहेत. हे सगळे कलर ह्याच्यात जवळजवळ 50 कलर आहेत. वाव. आणि हे पण खूप छान आहे, ज्यांना प्लेन कुर्ते घालायचे असतात ऑफिसमध्ये खास करून, सो त्यांच्यासाठी व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी पण खूप छान होते. हे बरेच जण माझ्यासाठी एम्ब्रॉयडरी साठी घेऊन जातात. फॅब्रिक पेंटिंग छान होतं, पण एम्ब्रॉयडरी जास्त छान होते. पेंटिंग साठी काय तर ब्रश फक्त फिरत नाही, मग मोठं डिझाईन घ्यायचं फक्त. एवढाच हा फरक आहे. पण हे किती चांगलं आहे ना की प्लेन असल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीचं मशीन एम्ब्रॉयडरी एखाद्याकडनं करून घेतली तरी ती छान दिसते. किंवा ज्यांना येते ना ते गिफ्ट म्हणजे घेतात आणि आपल्या बहिणींना वगैरे गिफ्ट करून देतात, ज्यांना एम्ब्रॉयडरी. मस्त. आणि हे कलमकारी मधले हे एवढे डिझाईन, एवढे ऑप्शन्स आहेत. सो कलमकारी मध्ये बघा, तुम्हाला असं नाही की एकच कलर अवेलेबल आहे. कलमकारी मध्ये तुम्हाला असंख्य कलर ऑप्शन्स आहेत. सो डार्क शेड आहे, लाईट शेड आहे, थोडस जे रेड कलर सध्या एकदम प्रॉपर कलमकारी लुक देतं तेही अवेलेबल आहे. बरेच शेड्स आहेत. आणि ह्याची किंमत काय जाते? 700 रुपयाला कलमकारीचा एक पीस आहे, 2.5 मीटर. ओके. नेक्स्ट काय बघतोय? नेक्स्ट डिजिटल प्रिंट कॉटन. हे सुद्धा सध्या त्या ट्रेंडिंग मध्ये. हे तू कापड बघू शकते, सॉफ्ट आहे एकदम. हो या, व्हेरी नाईस. म्हणजे फ्लो किती चांगला आहे. खूप चांगला. वन पीस खूप छान दिसतो आणि ह्याला सुद्धा अस्तराची गरज नाहीये. अगदी जे लाईट कलर असेल त्याला, म्हणजे ऍक्च्युली आता हा होळी वगैरे असा वाटतो. खरं आहे, खूप सुंदर आहे. आणि लहान मुलींचे सुद्धा ह्याच्यामध्ये छान फ्रॉक होतात, फ्रिल्स वगैरे. सो लहान मुलींना सॉफ्ट असल्यामुळे ना हे टोचणारातलं नाही, अजिबात नाहीये. मोठ्यांसाठी, लहानांसाठी. आता नवरात्री आली की कुमारिकांना वगैरे देतात ना, तर तसे सुद्धा ह्याचे फ्रॉक खूप छान दिसतात. वा. आणि ह्यातले कलर, हे कापड एकदम टिकायला चांगलं. हे सुद्धा डायरेक्ट मशीन वॉश वगैरे करायचं, ह्याला 0 मेंटेनन्स. मस्त. आणि असंच्या असं राहतं. आणि ह्याची किंमत काय जाते? 750 रुपयाला हा एक पीस आहे. 750 ला एक पीस. ओके. ह्याच्यातले काही, ह्याच्यामधली सुद्धा मी ऑप्शन असेल तर दाखवते. हा एक येलो कलर आहे. ओ, दिस इज प्रिटी. तसाच हा त्यातलाच एक, फक्त हे डिझाईन वेगळं आहे. हा, ह्याच्यात नाईस. म्हणजे फ्लोरल प्रिंट जास्त, फ्लोरल प्रिंट सध्या ट्रेंडिंग आहे ना. सो डिजिटल प्रिंट मध्ये हे थोडस ज्योमेट्रिकल वगैरे आवडत असेल कोणाला तर हे, कारण की वन पीस वगैरे खूप छान दिसतात. खूप मस्त कलर्स आहेत, लाईट कलर, डार्क कलर्स, बरेच ऑप्शन्स आहेत. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि जसं ती मगाशी म्हणाली की ह्याच्या खालती पॅन्ट हवी आहे, तर पॅन्टही तुम्ही तुमच्या आवडीची घेऊ शकता. हे सगळे डिजिटल प्रिंट कॉटन मधले. थे एवढे सगळा हा जो गठ्ठा आहे तो सगळा डिजिटल प्रिंट कॉटन मधला. वाव. सो एकदम टिपिकल, ते म्हणतो ना वन पीस वाला जे हे असतात, फ्लोरल प्रिंट वाला, सुंदर दिसण्याचा वन पीस वगैरे. मी एक अल्बम केलाय, नंतर तुला मी दाखवू शकते सगळ्या हॅपी कस्टमर्सच्या माझा, की ज्यांनी काय काय कशा पद्धतीने ड्रेस शिवलेत ते. ग्रेट.
750 ची अजून एक रेंज आहे म्हणजे हे चिकन किंवा हाकोबा जे पूर्वी फार ट्रेंडिंग मध्ये होतं. ओ येस, हे मोस्टली ना मी आजी लोकांच्या ड्रेसेस मध्ये खूप पाहायचे. हे पण पूर्वी टिपिकल व्हाईट असायचा, व्हाईट ड्रेस. आता हे डिजिटल प्रिंट झाल्यामुळं तू बघू शकते त्याच्यात खूप ऑप्शन आहेत. आणि हे ना अलीकडे जे यंग मुली आहेत ना त्यांना वन पीसेस खूप सुंदर दिसतात, छान दिसतात ह्याचे, मस्त. सो एक असं फॅब्रिक घ्या ज्याच्यापासून 2 आउटफिट्स तयार केले जाऊ शकतात, म्हणजे एखादं क्रॉप टॉप दोन्ही बहिणींसाठी किंवा तसंही जाऊ शकतं, किंवा शॉर्ट शिवले ना जीन्स वरचे तर 2 होतील, ट्विनिंग वगैरे करायचं असेल तर. हा त्यातलाच एक पीस आहे, मी जो सेट करून लावलाय. वा, सो हे चिकन आणि हाकोबा म्हणतात तसं त्याला. दॅट इज प्रिटी, मस्त वाटतंय ते. सेट जाईल 1300 ला, तो 1350 ला. ओके, 1350 ला. हे फॅब्रिक घेतलं तर 750 ला. आणि हे सुद्धा प्युअर कॉटन आहे. सो हकोबा म्हणजे ह्याच्यामध्ये बघा छोटे छोटे तुम्हाला थ्रेड केलेले आणि होल्स दिसतात. सो हे खूप अनइव्हन असतात आणि हाताने बऱ्यापैकी केलेले असतात. सो ह्याच्यामध्ये केवढे ऑप्शन्स आहेत बघा. ह्याची सिंगलची किंमत काय आहे? 750 रुपयाला एक पीस आहे हा. 750 रुपयाला. ओके. आणि सगळं फॅब्रिक अडीच मीटर. मग तुम्हाला काय 3/4 स्लीव्ह वगैरे आरामात होतात या सगळ्या फॅब्रिक मध्ये. अगेन ह्याच्यामध्ये पण तिच्याकडे डिझाईन ऑप्शन्स बरेच आहेत. स्टॉक आहे अजून आतमध्ये, मी आता बरेच डिझाईन ऑप्शन्स आहेत. हे मस्त. नेक्स्ट काय पाहतोय आपण? जसं मग चिकन मधला असा प्रकार आहे जे डिजिटली प्रिंट होतं. आता हे चिकन किंवा कटवर्क म्हणतात ह्याला. हो येस, डिझाईन दिसून येते की हाताला स्पर्श केला की जाणवते. एक्झॅक्टली. आता 15 ऑगस्ट जवळ येतोय, मग टीचर लोक किंवा कोणाला असं 15 ऑगस्टला घालण्यासाठी व्हाईट कलरचा, मग मी तुम्हाला असं कॉम्बिनेशन करून देऊ शकते, किंवा आपल्याकडे पॅन्ट्स वगैरे असतातच त्या पद्धतीने आपण करू शकतो ते. यातला कुठलाही कलर व्हाईट वर तर कुठलाही चांगला दिसतो. अगदीच असं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. हे जेवढे काय किंमत जाते? हा 800 रुपयाला एक पीस आहे. हे कटवर्क आहे. ओके. आणि याच्यामध्ये एक पीस सेट घेतला समजा, हा असा सेट घेतला तर तो 1400 ला जाईल. तुम्ही सिंगल पण घेऊ शकता. ओके. त्यातलेच मी आता वेगवेगळे प्रकार दाखवते. हा लखनवी आहे, एक कटवर्क डिझाईन. अच्छा, सो हे बघा, हे डिझाईन्स बघा, ज्यांना एकदम बारीक डिझाईन हवी आहे त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे. सो आता मे बी कॅमेरा किंवा एडिटिंग किंवा लाईट्समुळे मे बी तुम्हाला डिझाईन, कसं ते व्हाईट वरती व्हाईट डिझाईन आहे ना, त्यामुळे एकदम सविस्तर दिसली नाही तरी सुद्धा तुम्ही तिला कनेक्ट करू शकता. ती क्लोजअप फोटोज आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकते. हो, हे कापड सॉफ्ट आहे. कापड सॉफ्ट आहे, प्युअर कॉटन मध्ये हे. वा, मस्त. आणि ह्याची किंमत 800 रुपये. त्याच्यात आता एक हा एक कलर आहे, जसं व्हाईट आहे ना कटवर्क मध्ये, हा पिंक कलर. हा आता एक उरलाय. येस, नाईस. म्हणजे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत, कलर ऑप्शन असतात. आता माझ्याकडे अवेलेबल नाहीयेत ह्यातले कलर, पण ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन असतात. ठराविक असतात पण असतात. जसे सगळे लाईट कलरच्या शेड्स असतात ह्याच्यामध्ये. दिस इज नाईस. आणि मेन म्हणजे हे ना खूप एलिगंट दिसतात, स्पेशली ते वन पीस गाऊन आता करायला लागले, लॉंग गाऊन. बरोबर, त्याच्यामध्ये हे खूप छान दिसणार. हे खूप सुंदर दिसतं. आणि तुम्ही ह्याच्या खाली कलमकारी सुद्धा छान दिसेल, इकत छान दिसेल, प्लेन हवं असेल तर प्लेन छान दिसेल. वा, आणि आणखीन एक की पिंक सोबत तुम्ही ह्याचं कापड घेऊन प्लाझो पॅन्ट ही शिवू शकता, जे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. मस्त. सो रेडीमेड पॅन्ट घ्यायला गेला तर कुठे ना कुठेतरी फिटिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून बऱ्याच महिला प्रेफर करतात की त्यांनी कापड घ्यावं आणि त्यांच्या साईज प्रमाणे शिवून घ्यावं, जेणेकरून ते लॉंग लास्टिंग राहावं, टिकावं छान, आणि मेन म्हणजे त्यांना अजून बऱ्याच आउटफिट्स वरती ते यूज वापरता येतं. मग आपल्याला व्यवस्थित खाली बसता येतं, गाडीवरनं जाताना वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. मस्त. जसं आता हे कटवर्क बघितलं, तसंच लखनवी, म्हणजे लखनवी, बऱ्याच लखनवी कुर्ते बघितले असतील तर माझ्याकडे लखनवीचं फॅब्रिक आहे. ह्याच्यात मी भरपूर कलर ऑप्शन दाखवू शकते. सो सगळे पेस्टल शेड्स आहेत? सगळे पेस्टल शेड्स आहेत आणि 1-2 डार्क आहेत, म्हणजे ब्लॅक वगैरे असं. ओके. आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला डिझाईन आहे. हे फ्रंट साईड थोडीशी स्कर्ट बॉर्डर आहे, म्हणजे वरती बघितलं तर डिझाईन थोडंसं विरळ आहे आणि खाली ते असं मोठं होत जातं, भरीव होत जातं असं. व्हेरी नाईस. आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही. आणि ह्याच्यामध्ये पण हे जे डिझाईन आहे ते चेंज होणार? तुझ्या नाही, आता माझ्याकडे हे एकाच प्रकारचं डिझाईन आहे, फक्त कलर चेंज होतील. ह्यातले सगळे कलर खूप चांगले आहेत. आता हा ऑफ व्हाईट कलर आहे. वा, ऑफ व्हाईट, हे पण किती छान आहे. सो जे टीचर्स आहेत किंवा आता जे स्पेशली लॉयर्स आहेत त्यांना, किंवा डॉक्टर्स आहेत, ते लोक हे खूप प्रेफर करतात. हा ब्ल्यू कलर आहे. सी अगेन अ व्हेरी गुड फॅब्रिक. सो मगाशी ज्याच्यावरती तुम्हाला डिझाईन दिसत नव्हती, तो ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन बघू शकता. हीच सेम डिझाईन या दोन्ही फॅब्रिक वरती आहे. खालती बघा, अशा कोयरी आहेत मस्त, आणि खूप सुंदर रेखीव काम आहे ह्याच्यावर. अगेन एक खूप सुंदर कलर, मरून असं म्हणता येईल ही शेड. मस्त. आणि ह्याचं अगेन तुम्ही कफ्तान शिवा किंवा वन पीस शिवा, एनिथिंग विल लुक गुड. टिपिकल व्हाईट सलवार आणि ह्याच्यावर पण खूप सुंदर दिसणार. मस्त कलर्स आहेत हे. आणि ह्याची किंमत किती? 800 रुपयाला हा एक पीस आहे. 800 रुपयाला एक पीस.
वा, खूप सुंदर आहे हे पण. आणि पुढं आणि मागं डिझाईन असल्यामुळे ते खूप छान भरीव दिसतं असं. राईट. सो आता ज्यांचं लग्न पण आहे, म्हणजे ऑगस्ट मध्ये काही मुहूर्त आहेत लग्नाचे, हो. सो तुम्ही घरी कोणा मैत्रिणीला बोलवत असाल केळवणासाठी, सो हे Exactly. दिलं तर ते तिला खूप कामी येऊ शकतं. बिकॉज मला आठवतंय माझ्या केळवणाला मला खूप ड्रेस पीसेस मिळाले, सो त्यामुळे मी ते शिवून बऱ्यापैकी वापरलेत. सो त्यामुळे हे खूप फायदेशीर ठरतं, कारण की हे एक तर तुम्हाला गिफ्ट देता येतं आणि दुसरं म्हणजे समोरची व्यक्ती ह्याचं काही ना काहीतरी बनवून वापरते. असं नाही की घेतलं आणि ते पास ऑन केलं, असंही नाही. हा, आणि रेडीमेड मध्ये कधी कधी साईजेस आपल्याला माहित नसतात, ते Absolutely. बसत नाहीत किंवा Right. मोठे तरी होतात. So हे आणि छान आहे. मला 2 वर्षातला अनुभव तर गिफ्टिंगसाठी, म्हणजे आता रक्षाबंधन आणि जेव्हा दिवाळीच्या वेळी भाऊबीज असते बरोबर. तेव्हा तर असं हल्ली गेट टुगेदर वगैरे खूप वाढले भरपूर. त्यामुळं बरीच जण अशी घेऊन जातात ही, म्हणजे 5-5, 6-6 पीस आहेत, मग 500-500 रुपये साधारण आपलं बजेट तेवढं असतं. बरोबर. सो मला असं तो खूप अनुभव आहे, म्हणजे या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स, 2 वर्षाच्या जो बिझनेस मी करते किंवा एक्झिबिशन मुळे स्पेशली आता रक्षाबंधन वगैरे आलं ना की पटपट पटपट गिफ्टिंगसाठी ते घेऊन जातात. एक तर हे अगदी. पॉकेट फ्रेंडली आहे आणि टिकाऊ पण आहे. हे मी हा. सगळे स्वतः वापरलेत आणि मग मी ते इंट्रोड्यूस करते. ओ हे नाईस. सगळे फॅब्रिक मी किंवा माझ्या बहिणी, माझ्या सासूबाई वगैरे शिवतात. आम्ही आधी वापरून ते धुवून आणि मग त्याचा रिझल्ट कसा, आणि मग मी हे सगळे फॅब्रिक इंट्रोड्यूस केलेत. कसलं भारी आहे, मस्त, व्हेरी कारण नाईस. की मग समोरच्याला सांगता येतं, अदरवाईज म्हणजे प्रॉब्लेम पर्सनल होतो एक्सपिरियन्स मॅटर्स अ लॉट ना ह्याच्यासाठी म्हणून. तसं. सो हे तर झालं सगळे ड्रेस मटेरियल ह्या फॅब्रिक मध्ये. सो आपण हे ह्याला कॉम्बो करून ड्रेस मटेरियल टाईपही घेऊ करू शकतो. शकतो. पण तुझ्याकडे दुपट्टा मी पाहतीये, हो. तुझ्यावरती आहे. सो आपल्याकडे दुपट्ट्याची पण रेंज तू ठेवतेस का? मी दुपट्टे पण ठेवते. तुम्हाला नुसता असा दुपट्टा घ्यायचा असेल तसं घेऊ शकता. हे सुद्धा गिफ्टिंगसाठी आता खूप चांगले आहेत. मी 3 प्रकारचं फॅब्रिक मध्ये दुपट्टे आहेत आणि तिन्हीची रेंज ₹300 आहे त्याची. तर ओके. ते पण आता मी दाखवते एक एक. म्हणजे Sure. मी जो घातलाय तो इकत मधला हा डार्क ग्रीन कलर, ओके. त्यातला हा एक कलर आहेत. अजून मी आता एक 2-2, 3-3 सॅम्पलला दाखवते. हे बरं. हा लाईट ग्रीन. वा, सो तिने बघा किती छान डार्क आउटफिट सोबत डार्क दुपट्टा असं मिक्स अँड मॅच केलेला करून आहे. घेतलंय हे. सो हे तुम्ही सुद्धा करू शकता आणि फक्त दुपट्टा म्हणून हे पण अगेन गिफ्टिंगसाठी खूप गिफ्टिंगसाठी चांगलं आहे. खूप चांगलं आहे. आणि ह्याचा म्हणजे कॉटनचा असल्यामुळे तुम्ही स्टोल किंवा स्कार्फ म्हणून Right. पटकन मी जायला तेच म्हणणार होते, पुण्यामध्ये आले की पहिले एंटर केल्यावरती सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावरती स्कार्फ Scarf दिसतो. असतात. त्यामुळे मग तुम्ही असं एक कापड दिलं, म्हणजे असं एक गिफ्ट दिलं तर Gift ते दिलं ते. ऑफकोर्स ते ना वेगवेगळ्या पद्धतीने युज केलं जाऊ शकतं. ओढणी म्हणून, स्कार्फ म्हणून, विच इज अ गुड ऑप्शन. आता हे इकतचं झालं. तसंच कलमकारीचं पण मी दाखवते. एखादं ओपन करून दाखवायचं येस, असेल हा, तर. हे ओपन करशील. कारण की ह्याची फुल लेंथ आहे, म्हणजे 2.5 मीटर. मी आता माझ्याच याच्यावर घेऊन दाखवते राईट साईडला. तू जे घातलंयस ना त्याच्यावरती छान त्याच्यावर दिसतंय. पण छान दिसेल असं. एवढी आहे त्याची ही. आणि ह्याची किंमत किती जाते? ₹300. 300 हे रुपये. प्युअर कॉटन आहे, प्री वॉश आहे हे. म्हणजे तू बघू ओके, शकते, हाताला हा. सॉफ्ट लागतं एकदम. बरोबर. सो कलर वगैरे जायची शक्यता नाही, पण एक सेफर साईड फर्स्ट वॉश फक्त सेपरेट करायचं. राईट. तसं. मस्त. आणि फुल लेंथ असल्यामुळे हे बरेच जण कधी कधी आपल्याकडे प्लेन कुर्तेज असतात. राईट. मग त्याच्यावर काय पाहिजे म्हणून असं हे त्याच्यात डिझाईन पण मिळतील. जास्त करून मरून, ब्लॅक असेच कलर येतात हा, ह्याच्यामध्ये, सो बेसिक कलमकारीमध्ये. कलर्स आहेत हे. सो Basic इतर color. कोणत्याही प्लेन आउटफिट सोबत जाऊ शकतं असं. 300 रुपयात किती अफोर्डेबल रेंज आहे ही. मस्त. आणि टिकायला चांगले आहेत. बरीच जण पुण्यामध्ये तर हे हेल्मेटच्या आत पण घालतात, म्हणजे हा, हेल्मेट कंपल्सरी असल्यामुळे Right. कॉलेज मधल्या मुली वगैरे हेल्मेटच्या आत घालायचं आणि वरनं हेल्मेट घालायचं. म्हणजे मस्त. आपल्या केसांना पण त्याच्यापासून असं प्रोटेक्शन मिळतं म्हणून छान हे. आहे. आणि पटकन कुठे बाहेर जायचं असेल तर हा दुपट्टा घ्यायचा आणि छान दिसतं म्हणजे हे. राईट. सो मला एक सांगायला आवडेल की जसं तिने प्लेन फॅब्रिकचा उत्तम पद्धतीने वापर केला आणि दुपट्टा घेतला, सो तसंही तुम्ही स्वतःसाठी म्हणून घेऊ शकता. कस ते अगदीच अफोर्डेबल रेंज मध्ये बसू शकता. सो तू जे आउटफिट घातलेलं आहेस त्या फॅब्रिकची किंमत सांगशील विथ ओढणी? फॅब्रिक नुसतं घेतलं तर ₹1200, म्हणजे ₹600 वरचा आणि ₹600 टॉप बॉटमचा कापड. विथ दुपट्टा हा 1500ला जाईल. अगदी अख्खा ड्रेस, पूर्ण रेडीमेड ड्रेस मटेरियल तुम्हाला 1500 रुपयाच्या रेंज मध्ये, जे तिने घातलंय जस्ट अन एक्झाम्पल, आम्ही एक्झाम्पल देतोय, पण असं तुम्ही पण करून घेऊ शकता. तुम्ही जर रेग्युलर बेसवरती बाहेर पडताय घराच्या आणि रेग्युलरली तुम्हाला ऑफिसला जावं लागतंय कामासाठी, बँकमध्ये आहात, कोर्टमध्ये आहात किंवा टीचर्स आहात किंवा काही असे पब्लिक सर्व्हिसमध्ये जॉबला आहात, तर मग त्या ठिकाणी डिसेंट लुक, पेस्टल शेड्स किंवा तर डिसेंट आउटफिट्स फार गरजेचे असतात. त्यावेळेला तुम्ही असे आउटफिट्स कॅरी करू शकता, विच इज लाईक व्हेरी गुड टू गो. एक्झॅक्टली. हे प्रोफेशनल लुक, म्हणजे हल्ली ऑफिसमध्ये छान दिसतं आणि आपण फुल कधी कधी असे हेवी ओढणीचे वगैरे घेत नाही घेऊ शकत. खरं. त्याच्या वेळी असे एखादा दुपट्टा हेवी घ्यायचा. मी एक दुसरा प्रकार दाखवते. हा जर आता मी माझ्याच ड्रेसवर घेऊन दाखवते हा दुपट्टा. हा कापडचा प्रकार सिल्क मध्ये, पण हे प्युअर सिल्क नाहीये, मिक्स मध्ये आहे. ओके. आता हा सुद्धा माझ्या ड्रेसवर छान दिसेल, ऑफ व्हाईट. खरंच खूप सुंदर दिसतंय.
आणि सगळे दुपट्टे छान भरीव आहेत. त्यामुळे आता युजली काय होतं, ऑफिसमध्ये सण साजरे होतात ना, म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी पण ऑफिसला जावं लागतं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण काही जणांना ऑफिसला जावं लागतं, पाडवा आहे किंवा तर अजून काही फेस्टिवल आहे, त्यावेळेला आपल्याला गणेशोत्सव, आता प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गणपती बाप्पा विराजमान केले जातात. तर त्यावेळेला पण साडी नेसून जाणं शक्य नसेल तर असे काही डिसेंट आउटफिट्स कॅरी केले ना, तर तेही तुम्हाला फेस्टिव्ह लुक प्लस कॉर्पोरेट लुक असे दोन्ही लुक एकाच ठिकाणी कॅरी करताना इझी पडू शकतं. गुड वन. आणि हे पण 300चं होतं. दुपट्ट्याची रेंज माझ्याकडे फिक्स आहे 300 रुपयाला. कुठलाही घ्या, इकत घ्या, कलमकारी घ्या किंवा हा मटेरियल मिक्स मधील लुक सिल्क सारखा येतो, पण हे प्युअर सिल्क नाहीये. हे नाईस या, गुड वन. आणि हा थोडासा असं रॉ फील देत आहे ना. हा मस्त. आणि मेन असे दुपट्टे आहेत ना की ते वेगवेगळ्या आउटफिट सोबत ट्राय करू शकता, आणि मेन म्हणजे ते दिसताना छान दिसणार. आणि हे 2-3 ड्रेसवर पण जातील, म्हणजे ऑफ व्हाईट वर जाईल, ब्ल्यू कलरच्या शेडवर जाईल किंवा आता येलोवर पण जाईल. एक दुपट्टा 3-4 ह्याच्यावर आपण घेऊ शकतो असं. आणि मेन आता हे रक्षाबंधन वगैरे येतं तर त्याला गिफ्टिंग साठी पण हे खूप चांगले आहेत. म्हणजे कोणाला असं थोडंसं फंक्शनल लुक हवा असेल तर असा कॉटनचे जे प्रेफर करत असतील त्यांना हे कलमकारी वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी, इकत मध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत. कोणी अशी मुलगी असेल जी रोज ड्राईव्ह करत जाते तर तिला म्हणून तुम्ही असे कलमकारीचे वगैरे दुपट्टे गिफ्ट करू शकता, रक्षाबंधन गिफ्ट म्हणून कामी येणारा प्रोडक्ट आहे, आणि तिला सुद्धा हे वापरायला पण खूप छान वाटेल. सो मग अशी आपली इकतची व्हरायटी दाखवायची राहिलेली, मी ते इकतची व्हरायटी दाखवली. ओ हे एवढे कलर आहेत. दिस इज नाईस, मस्त. इव्हन दिस इज प्रिटी. हो काढला असे चालेल. त्याच्यात 3-4 कलर, म्हणजे हा रेड, माझ्या हातातला ग्रीन आणि हा ग्रे त्यातला. मस्त. ह्याची काय किंमत आहे? 600 रुपयाला एक पीस. 600 रुपयाला एक पीस. किती मस्त. अँड दिस इज प्युअर इकत. प्युअर इकत. वाव. अस्तराची गरज नाही. तेच, ह्याच्यामध्ये अस्तर नाही लागणार. ऍक्च्युली कसं आहे, 12ही महिने आपल्या ठिकाणी म्हणजे सगळीकडेच उन्हाळा असल्यासारखं असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. बऱ्याचदा आपण कुर्ती यासाठीच प्रेफर करतो की आपल्याला आतमध्ये लाइनिंग नसते कुर्तीच्या, म्हणून बरेच लोक रेग्युलर बेसिसवरती कुर्ती वापरणं प्रेफर करतात. तर असं फॅब्रिक घेऊन कुर्ती शिवली तरी सुद्धा सोयीस्कर आहे. आणि हे सुद्धा सगळ्याचे इकतचे व्हर्टिकल डिझाईन असं. नाईस, व्हेरी नाईस. सो आता तू मगाशी म्हणाली बोलताना की तुझ्याकडे तुझ्या कस्टमरचे काही फोटोज आहेत की तुझ्याकडचे फॅब्रिक घेऊन त्यांनी ते शिवलेलं आहे, सो ते दाखवशील? दाखवते. येस. हे मी काही कस्टमरचे जे हॅपी कस्टमर आहेत, हा माझाच पहिला म्हणजे एक शिवून घेतलाय. फॅब्रिक वाईज मी लावलेत हे फोटो, म्हणजे ते शिवल्यावर कसे दिसतात. मी एक्झिबिशनला हे घेऊन जाते, कारण की आयडिया येत नाही की असं बघितल्यावर की कसं दिसेल. सो जेंट्स साठी सुद्धा असा कुर्ता होऊ शकतो. हा प्लेन फॅब्रिक मधला आहे. अरे वा. आता ही एका कस्टमरनं तिच्याकडे दुपट्टा होता आणि पॅन्ट होती, मग मॅचिंग हे फॅब्रिक घेतलं तिनं. ओके. जेंट्स साठी हा शर्ट की जे शिवून घेतात. अरे वा. आता जसं मी घातलंय ह्या आता, तर तसं हे प्लेन दोन्ही आणि एक दुपट्टा त्याला. ओके. अगेन जेंट्स साठीचा शर्ट. हे ब्लॅक आता इकतचं चालू होईल. वन पीस, दॅट इज प्रिटी. आणि लहान मुलगी आहे ती, किती छान. सुद्धा इकतचा वन पीस आहे. Even this is nice. टॉप आणि बॉटम याचं कॉम्बिनेशन आम्ही करून घेतलंय. नाईस, मस्त. हा इकतचं नुसतं त्या कस्टमरनं फॅब्रिक घेतलं होतं. व्हेरी नाईस. हे पण नुसतं फॅब्रिक घेतलं होतं कारण की दुपट्टा आणि बॉटम तिच्याकडे होता. अच्छा, ओके. नुसतं फॅब्रिक आम्ही ते हे घेतलं. छोट्या मुलींचे सुद्धा होतात ह्याच्यामध्ये. अरे वा. ते म्हणजे चिकन मधलं कापड आहे. नाईस, प्रिटी. हे सुद्धा चिकनचं कापड आहे. फक्त फॅब्रिक म्हणजे टॉपचं घेतलं होतं. ओके. चिकनच्या कापडाचा वन पीस. वा. हे सुद्धा चिकनच्या कापडाचा वन पीस आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीचं किंवा हात वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता ना. 500चा टॉपचं फॅब्रिक आहे, 600चा. सो हा कंबो केला 1100ला. असा हा सेट करून घेतलाय. अरे वा. आता हा सुद्धा एक वन पीस शिवलाय कॅप्सूल प्रिंटचं. मस्त. आणि त्याच्यावरती बघा तिने छान पद्धतीने तिच्याकडे जॅकेट होतं ते युज केलंय तिने, श्रग. हा सुद्धा तर मी मगाशी जे सेट दाखवले 1000 रुपयाचे टॉप बॉटमचे कॅप्सूल प्रिंट मधले, हे डेली वेअर साठी खूप चांगले, जे ऑफिस गोईंग वगैरे आहेत ते. हे सुद्धा आम्ही सेट केलंय. इथं पॅच लावलाय ऑफ व्हाईटचा नेकला वगैरे. सो पॅन्टचं जे पॅच आहे ते नेकलाईन लावून मग तो पूर्ण करण्यात आलाय. हे फक्त फॅब्रिक होतं की व्हाईट लेगिन वर घालता येईल असं, तसं स्टिच केलंय. हा पूर्ण आम्ही सेट केलाय, म्हणजे सगळं वेगवेगळं फॅब्रिक. हा कलमकारी दुपट्टा, कॅप्सूल प्रिंट फॅब्रिक आणि बॉटम आपला प्लेन कॉटनचा, असं सगळं मिक्स अँड मॅच केलंय. कलमकारीचं फॅब्रिक आहे. मस्त. दिस इज नाईस. मैत्रिणी जेव्हा आधी ऑफिस करत होते तेव्हाच्या या दोघी माझ्या कलिग्स आहेत.
हे सुद्धा त्यांच्याकडे काकूंकडे ह्या पॅन्ट वगैरे होती आणि त्यांनी Okay. मध्ये मिक्स करून घेतलंय. बरं. थोडस वेगळं कोणाला हवं असेल, हा माझाच आहे, मी कलमकारीचं जॅकेट शिवलंय ऍक्च्युली आणि अच्छा. आतमध्ये वन पीस आहे हा. अरे वा. तसं हे सुद्धा आता ट्विनिंग म्हणता येईल. ओ येस, हे कलमकारीचं आहे ना? नाही, हे डिजिटल प्रिंट कॉटनचं आहे. ओके. कापड हे बट दॅट इज लुकिंग बिट कलमकारी, बट ते छान छान दिसतंय. दिसतंय. ते हे दोघी जणींचे ह्याच्यात होतात, आई वा, आणि माई मुलगी. लेकीचे. हा. मस्त. आता हा तर वेगळाच होता, असं खाली दामन पॅटर्न होता हा. तिनं त्याचं जॅकेट केलंय. आता मला किती दिसतंय माहित नाही, पण हे जॅकेट त्याचं केलंय ओ ते. येस, हो जॅकेट आहे. त्यांनी हात मागे ठेवलेत ना, हा, त्यामुळे ते कळत दिसून येत नाहीये. नाहीये. असा दामन पॅटर्न होता, खाली लावलं आणि उरलेल्या फॅब्रिकचं जॅकेट शिवलंय. मस्त. हे नॉर्मल फॅब्रिक कॉटनचं आणि हा वन पीस डिजिटल प्रिंट कॉटनचं. वा. सो मी एक आयडिया येण्यासाठी असं एक फोल्डर करून ठेवलाय हे मस्त. करण्यासाठी. पण आता हे सगळं तू म्हणालीस की तू एक्झिबिशन मधनं तुझे हो. कस्टमर बेस वाढले, सो आता तुझे अपकमिंग एक्झिबिशन असणार आहेत हो, का? आता तर सीझन मेन चालू होतोय, Yes. त्यामुळे आता माझी जुलै एंड पासून एक्झिबिशन चालू होत आहेत. त्याचे डिटेल्स पण मी सांगेन. म्हणजे आता 25, 26, 27 जुलैला पुण्यामध्ये सोनल हॉल कर्वे रोडला एक्झिबिशन आहे आणि तिथं स्टॉल नंबर 1 माझा आहे तिथं. सो ओके. तुम्हाला हा सगळा स्टॉक तिथं बघायला मिळेल. बर. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये गांधी भवन हॉल म्हणून आहे कोथरूडला, बऱ्याच बरं. जणांना तो माहितीये. सो तिथे आणि आता माझी ओळीनं चालू होतात एक्झिबिशन, मग ज्यांना शक्य असेल त्यांनी एक्झिबिशनला पण येऊ शकतं आणि घरी पण, कारण की हा सगळा स्टॉक तिथं मी ठेवते आणि एवढा स्टॉक असतो एक्झिबिशनला पण. वा, मस्त. बरं, आणि तुझ्याकडे इथे यायचं असेल, समजा होम व्हिजिट आहे तुझी, बरं. तर मग कशी सर्व्हिस असते आपली? म्हणजे प्रायर अपॉइंटमेंट घ्यावी लागते की डिरेक्ट वॉक इन करू शकतो? तसं माझं टायमिंग म्हणजे होम बेस्ड बुटीक असल्यामुळे सकाळी 10:30 ते 6:30 आहे, सोमवार ते शनिवार पर्यंत. पण ओके. आता सीझन असल्यामुळे माझा ऑल डे चालू आहे हे फॅब्रिक म्हणजे शॉप म्हणा किंवा होम बेस्ड बुटीक. फक्त यायच्या आधी एक कॉल करून जरी आलात ना, तरी मी हे सगळं थोडंफार, मला सेटअपला फक्त वेळ लागतो असं करायला, बरं, बरं. हा स्टँड लावायला किंवा हे थोडंसं अरेंज करायला किंवा कुठला स्टॉक आहे त्याच्यासाठी एक फोन किंवा मेसेज करून आलात तरी चालेल त्याच्या आधी, यायच्या ओके, आधी. म्हणजे प्रायर अपॉइंटमेंट फार गरजेची आहे. हो. होम बेस्ड बुटीक असल्यामुळे आणि सिक्युरिटी रिझन्समुळे तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित सविस्तर वेळ देता येईल आणि छान खरेदी करता येईल. बरं, तुझे प्रोफाईल्स कुठे कुठे आहेत सोशल मीडियावर? मी इंस्टाग्रामवर पेज आहे गाथाबाई श्रेया, फेसबुकवर पेज आहे गाथाबाई श्रेया आणि मी माझा व्हॉट्सअपला पण कॅटलॉग आहे बिझनेस व्हॉट्सअपला, त्याचा नंबर पण दिला, डिटेल्स मध्ये जर दिला ना तर त्याच्यावरनं पण कळेल किंवा मी व्हॉट्सअपला फोटो पण शेअर करू शकते. ग्रेट. तर तिचे दोन्ही प्रोफाईल, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज, दोन्ही कोणत्या नावाने तुम्ही सर्च करायचे ते मी स्क्रीनवर देतेय, लगेच स्क्रीनशॉट काढा. इन केस तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते चेक करता आले तर बेस्टच होईल. युट्यूबचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, खालती तुम्हाला तिच्या दोन्ही पेजेसचे, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजचे लिंक मी देतेय, त्याच्यावर क्लिक केलं तर लगेचच पेज ओपन होईल. जाऊन तिला फॉलो करा. अपकमिंग एक्झिबिशनचे अपडेट्स ती तिथे देत राहील आणि ऑल्सो तिच्याकडे नवीन नवीन कलेक्शन जे काही येत आहे त्याची माहिती तुम्हाला तिथे मिळत राहील. बरं, आता इथे जसं तिने सांगितलं की ऑल डेज ती वर्किंग तर आहेच, पण प्रायर अपॉइंटमेंट घेऊन येणं गरजेचं आहे. तर एक्झॅक्टली आम्ही पुण्यामध्ये आहोत कुठे? तर आता आम्ही आहोत कोथरूडमध्ये. कोथरूडमध्ये एक्झॅक्टली कुठे? तर स्नेह पॅराडाईज MIT कॉलेजच्या जवळ आहे. एवढंच मी सांगते. बाकी तुम्ही तिला कॉन्टॅक्ट केलं, स्क्रीनवर मी नंबर देते, तिला कॉल करा, कनेक्ट करा, ती ऍड्रेस कम्प्लीट पाठवेल, लोकेशन पाठवेल, मग तुम्ही इझिली इथे येऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. आणि स्नेहल, थँक्यू सो मच. मी थँक्यू म्हणते, कारण की मला पण हा पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप छान होता. मी हे फर्स्ट टाइम करते, कारण की मला माहिती आहे सध्या तर ब्रँड प्रमोट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, कॉम्पिटिशन आहे, पण हे मला करताना खूप मजा आली ऍक्च्युली. मेन म्हणजे श्रेया इतकं छान सगळं सांगतीये ना तिच्या ब्रँड बद्दल, तेच मला खूप कमाल वाटलं. आणि मेन म्हणजे अफोर्डेबल रेंज आहे. आता प्रेक्षकांना ते अंदाज येईलच की कोणतंही फॅब्रिक सिंगल जरी घेतलं तुम्ही तर 500 ते 800 रुपयाच्या रेंज मध्ये आहे. बरोबर. त्यामुळे अगदी अफोर्डेबल आहे. 1000 रुपये पण नाही तुम्हाला मोजावे लागणार आहेत सिंगल पीस साठी. ऑफकोर्स तुम्ही जेव्हा डबल पीस घेणार किंवा ड्रेस मटेरियल टाईप घेणार तेव्हा ऑफकोर्स रेट वाढणार आहे, ते तुम्हाला लक्षात आलंच असेल. पण जे 500 ते 800 रुपयाची जी रेंज आहे, विच इज अ व्हेरी इकॉनॉमिक रेंज ज्याला असं आपण म्हणतो, तर त्याची खरेदी तुम्ही इथे करू शकता. आणि मला तरी हिचं सगळं कलेक्शन खूप आवडलंय. तुम्हाला कसं वाटलंय ते कमेंट करून नक्की सांगा. श्रेया, थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू ऐश्वर्या, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.